इथे पण मेहंदी येते. तर फर्स्ट तुम्ही आहे ना फ्रंट हात घेऊन त्याची आहे ना एक मार्किंग करून घ्यायची की आपल्याला मेहंदी पुढच्या हाताची कुठपर्यंत काढायची. अशी तुम्ही जेव्हा मार्किंग करून घेता त्यानंतर बॅक साईडची मार्किंग करताना असा हात ठेवायचा आणि त्यानंतर मिडल लाईनची ही मी आधीच मार्किंग केलेली होती अशी तुम्ही मार्किंग करायची. आता ब्राईडला खूप वेळ हात ठेवायचा असतो, त्याच्यामुळं तिचा हात कम्फर्टेबल राहिला म्हणजे कसं ती पण हलणार नाही आणि तुमची पण मेहंदी. तर 2 सपोर्टिंग पिलो घ्यायचे आणि ते बरोबर ब्राईडच्या असे हाताला इथे इथे आले पाहिजे, ज्याने तिचा हात सपोर्टिव्ह राहतो. आणि त्यानंतर असं पुढचा हात असा करायचा आणि त्यानंतर इथून तुम्ही अशी मेहंदी स्टार्ट करू शकता. असा हात ठेवला तर त्यांना पण कम्फर्टेबल राहतं आणि आपल्याला पण काढायला कम्फर्टेबल राहतं.